असोसिएशन अर्थात शिवछत्रपती असोसिएशन आणि व या शिवछत्रपती क्रिकेट असोसिएशनची मानाची स्पर्धा आणि याच मानाच्या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसातील ही प्रेक्षणीय सामना जिथे एक बाजूला आपण पाहतोय खांब विभाग तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय शिवछत्रपती असोसिएशन ही मॅच आपल्या भेटीला आली आहे। लक्ष वेधतो या ठिकाणी दोन्ही संघाच्या संघनायकाला आपला 12वा रिप्रेझेंटेटिव्ह या ठिकाणी असणं बंधनकारक असेल। चला नितेश कोंडे आपले 12वा रिप्रेझेंटेटिव्ह या ठिकाणी पाठवा कंबॉक्स कडे विनंती असेल। शिवछत्रपती क्रिकेट असोसिएशन आपला 12वा प्रतिनिधी कंबॉक्स कडे वळवा। माझ्या समवेत या ठिकाणी महाराष्ट्राचा गोड आवाज किशोरजी कोकरे सरांना देखील आपण ऐकणार आहोत। श्री शिवछत्रपती क्रिकेट असोसिएशन कडनं आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला विवेक जाधव त्याच्या साथीला बबल्या अर्थातच विवेक मुटके ज्यांना पिंगलसे प्रीमियर लीग मध्ये आपल्या नावाची छाप उमटवली या मैदानावरती खेळत असताना मालिकावीराचा हकदार ठरला किंबहुना फ्रीजचा तो हकदार ठरला त्याच्या गडीला नॉन स्ट्रायकर एंडवरती आहे। चला होतीये मॅचला सुरुवात एकदा जयघोष करूयात बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। यस महाराजांच्या नावांचा जयघोष करूयात। ओळूयात पुन्हा एकदा मॅच कडे जिथे गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय नडवली गावाला बिलॉंग करणारे नडवली गावची एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे नेहमीच पाहिलं गेलंय त्याचा थाट वेगलाय जो अनस्टॉपेबल राहिलाय अक्षय शिर्के गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय। पहिला बॉल अक्षय शिर्के गोलंदाजी मार्क वरती पहिला बॉल राऊंड द विकेट गोलंदाज दिलेला हाफ ट्रॅकर बॉल पहिलाच बॉलवर स्वॅग से स्वागत केले बॉलला फेकून दिलंय सीमा पार षटकार। ट्रॅकर बॉल होता शरीरापासून दूर ठेवण्यात आला आणि त्यानंतर परिपूर्ण हाफ ट्रॅकर चेंडूचा फायदा उचलला गेला चेंडू फिरकावून लावला आणि स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू फेकून दिला। पहिल्याच चेंडूवरती ब्लास्ट केला गेलाय जिथे 7 धावेच्या साईने स्कोर काढला सुरुवात झाली आहे। पहिल्याच बॉलवर अप्रतिम स्ट्रोक खेळत असताना खराब चेंडूची वाट लावली आहे याच्यासाठीच विवेक जाधवची ओळखलाय आणि पहिल्याच बॉलवर षटकार तो ठोकतोय। आणखीन एक हाफ ट्रॅकर बॉल यावेळेला मिस टाइम झाले फटका फसला बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक दूरवरती राहिले त्याही वेळेला दुहेरीचा प्रयत्न केला गेलाय आणि बघता बघता 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्या। येस आउटसाइड ऑफ स्टंपच्या दिशेने चेंडूचा मारा झाला शरीरापासून दूर ठेवण्यात आला अवे फ्रॉम अ बॉडी शरीरापासून दूर ठेवण्यात येत असताना कुठेतरी मिस टाइम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला। इनफिल्डच्या डोक्यावरून आउटफील्ड मध्ये चेंडू लँड झाला आणि त्यानंतर बघता बघता या ठिकाणी दुसरी धाव देखील येताना पाहायला मिळाली। एकंदरीत दोन्ही फलंदाजांमध्ये चांगल्या प्रकारचा ताळमेल आणि चांगल्या प्रकारची कॉलिंग आपल्याला पाहायला मिळते आणि या 2 धावेच्या साईने स्कोर कार्ड पुढे वधारतोय जिथे आपण पाहतोय तब्बल 8 अंकावरती 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात। पहिल्या 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आला। पहिलाच बॉल वरती स्वॅगचे स्वागत केलं त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरचा डोक्यावरनं फटका एक्झिक्यूट करायचा होता विवेकला परंतु 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्यात। आतापर्यंत 8 बनवल्यात। एक महत्वाची लढत एक प्रतिष्ठेची लढत 2 असोसिएशन मधील खऱ्या अर्थानं 2 दिग्गज संघ एकमेकाच्या विरोधामध्ये किंवा 2 दिग्गज असोसिएशन एकमेकाच्या विरोधामध्ये लढतात। यावेळेला अप्रतिम स्ट्रोक केलाय लॉंग ऑफ मध्ये बॉलला फेकून दिलंय सीमा पार याही वेळेला षटकार। ज्याप्रमाणे बाजीप्रभू देशपांडे यांची खऱ्या अर्थानं पावनखिंड मध्ये जी तलवार फिरली असावी ना अगदी त्याच प्रमाणे मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती बॅट फिरवली गेली आणि खऱ्या अर्थानं डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला फेकून देत असताना या 6 धावा येताना पाहायला मिळतील। आता मात्र इक्वेशन बदलले स्कोर कार्ड पुढे जातोय जिथे आपण पाहतोय तब्बल 14 अंकावरती भारतीय राज्यघटना सांगते कलम 14 कायद्या पुढे समानता। 14 धावा आतापर्यंत धावफलकावरती पाहायला मिळतात। विवेक जाधवचा क्लास विवेक जाधवचा
थाट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने पहिल्या बॉलवर सुरुवात केली अगदी त्याचा कॉन्फिडन्स उंचावला गेला आणि आता मात्र प्रत्येक बॉलवरती अटॅकिंग इंटरने खेळायचंय. असोसिएशनने माझ्यावरती विश्वास दाखवला. डावाला सुरुवात करण्याची संधी मला दिली आहे, तर डावाला सुरुवात कशा पद्धतीने करायची ही विवेकला नव्यानं सांगायची गरज नाहीये. त्यानं पहिल्याच बॉलवरती षटकार टोकला, दुसऱ्या बॉलवर दुहेरी घेतली, तिसऱ्या बॉलवर गोलंदाज अक्षय जो मात्र वेगासाठी ओळखला जातो त्याच्यावरती समोरच्या दिशेला आक्रमण करत असताना अप्रतिम बॅटिंग विवेक जाधवच्या बॅटमध्ये पाहायला मिळाली आहे. 3 बॉल मध्ये 14 धावा बनवल्या आणि एक टीम मीटिंग घेण्यास भाग पाडलंय विवेक जाधवनं. अप्रतिम बॅटिंग त्याची सध्याच्या घडीला मैदानात आतमध्ये पाहायला मिळतीये. यावेळेस अडबा बॅटला ऑन साइडला रडार मध्ये बॉलला फेकून दिलंय. डीप मिड विकेट सीमा पार षटकार. मिळाला जिथे आपण पाहिलं एकंदरीत विवेकचा क्लास पाहायला मिळाला. चेंडू बॉडी पासून दूर ठेवण्यात आला आणि त्यानंतर एक चांगल्या प्रकारचा शॉट सिलेक्शन याही वेळी आपल्याला पाहायला मिळाला. तो थांबण्यासाठी तयार नाहीये. ज्याप्रमाणे अवकाळी पाऊस बरसावा ना अगदी त्याचप्रमाणे तो प्रतिस्पर्ध्यावरती बरसताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅकचे 2 षटकार आले. जर तिसरा षटकार आला तर यस या 3 षटकारांसाठी सन्माननीय सौरभ फॅब्रिकेटर्स यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज येत आहे. बक्षिसांची खैरात केली जाते. महत्वाची मॅच आहे. यावेळेला स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं. पंच आमच्याकडे वळले दर्शवलाय की हा व्हाईट बॉल आहे. हा व्हाईट बॉल खऱ्या अर्थानं व्हाईट राहील टीम खाम असोसिएशन 11 या संघासाठी. व्हाईट बॉलच्या मदतीनं धावफलक पुन्हा एकदा 1च्या मदतीनं पुढे सरसावतो. धावफलकावरती धावसंख्या 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचतीये. एकंदरीत आपण विचार करायला गेलो प्रतिष्ठेची स्पर्धा आहे आणि खऱ्या अर्थानं प्रतिष्ठा पणाला लागली आहे आणि खऱ्या अर्थानं सातत्यानं जे आक्रमकता आपल्याला पाहायला मिळाली आहे, सातत्याने विवेकने जे ब्लास्ट फोडलेत ना तिथं मात्र या ठिकाणी प्रश्नचिन्ह तैनात झालेत. गोलंदाज या ठिकाणी एकंदरीत आपण विचार केला ना थोडेसे विचारपूर्वक विचारसरणीमध्ये अडकलेत की बॉल टाकायचं तर टाकायचं कुठे. कारण मैदानाच्या आतमध्ये चौफेर फटके सजवले गेलेत. सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये चेंडूवरती ब्लास्ट फोडला जातोय आणि याचं कारण ठरलंय विवेक. ओपिच बॉल आणखीन एक अडबा बॅट ऑन साइडला खेळत असताना अप्रतिम स्ट्रोक केला. बॉल 1 बाउन्स सीमारेषे धावा मिळतील. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले काऊ कॉर्नरच्या दिशेने अति वेगाने आले होते. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू लँड झाला आणि त्यानंतर एक टप्पा घेत आनंदानं अगदी उचली घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. आणखीन एक हॉप ट्रॅकर या वेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉलला फेकून दिले. छत्रपती शिवरायांचा तलवारी सारखा बॉलवर केलाय प्रहार. बॉल सीमा पार षटकार. सारखं डान्स करत आहेत ते देखील आनंद घेत आहेत. कारण षटक क्रमांक पहिलं खऱ्या अर्थानं खूप महत्वाचं राहिलं. जिथे आपण पाहिलं ना एकंदरीत 4 षटकार येताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकाची सांगता की बिनगडच्या मोबदल्यामध्ये 31 धावा स्कोर कार्ड वरती येताना पाहायला मिळाल्यात. एक सर्वाधिक महागडी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अक्षय शिर्क्याची पाहायला मिळाली. त्याच्यावरती सातत्याने हल्ले केले गेले, त्याला टार्गेट केलं गेला आणि तब्बल 31 धावांची लयलूट या ठिकाणी करण्यात आली. तिथे बॅटर आपल्याला पाहायला मिळतात विवेक आणि त्याच बरोबरीने बबळे अर्थातच तो देखील विवेकच त्याचं देखील नाव आहे. एक चांगल्या प्रकारची विस्फोटक फलंदाजी या पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हर मध्ये 31 धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. खाम क्रिकेट असोसिएशनला आता मात्र खऱ्या अर्थाने इथून आपलं अस्तित्व दाखवायचं आहे. आम्ही सुद्धा चांगल्या जातीचं क्रिकेट खेळतो आणि सातत्याने आमच्या असोसिएशनचा सुद्धा रोहा तालुक्यामध्ये बोलबाला आहे ते इथून दाखवायचं आहे. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी करत असताना कमबॅक करायचंय, किंबहुना धावा रोखायच्या, ब्रेक थ्रूची आवश्यकता आहे आणि तो ब्रेक थ्रू मैदानात मध्ये मिळून द्यायचा आहे आणि खऱ्या अर्थाने षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाज
गोलंदाज स्वप्नील आपल्याला पाहायला मिळते टीम खाम क्रिकेट असोसिएशन या संघाच्या माध्यमातून. स्वप्नीलला कमबॅक करायचं, पहिल्या षटकामध्ये काय घडलंय हे खऱ्या अर्थाने बाजूला ठेवायचंय आणि इथून नव्यानं सुरुवात करायची, धावा इथून रोखायच्या आणि जे खऱ्या कडे राहिलेत त्यांना मात्र डगआउटच्या दिशेने परतून दाखवायचंय. ही ताकद तुमच्याकडे असायला हवी आहे. प्रतिस्पर्धी संघ कोणत्याही आणि कितीही ताकदीचा असो त्याला रोखण्याची धमक चमक आमच्याकडे आहे हे दाखवून द्यायचंय मैदानाच्या आतमध्ये. टीम खाम क्रिकेट असोसिएशन संघाकडनं गोलंदाजी करत असताना स्वप्नील या त्याचबरोबर एक कॅश प्राइज असणार आहे. षटकरांची हॅट्रिक लगावली होती सौरभ फॅब्रिकेटर्स यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज. यावेळेचा बॉल हा ट्रॅकर समोरती खेळायचं होतं, चेंडूचा आणि बॅटचा संपर्क नाही आहे. आता मात्र खऱ्या अर्थानं हा चेंडू खूप महत्वाचा राहिला. जिथे एकंदरीत आपण पाहिलं ना प्रत्येक चेंडूवरती षटकार चौकारांचे हल्ले येत होते ना, ते मात्र या ठिकाणी या चेंडू नंतर बंद होताना पाहायला मिळतील की काय या ठिकाणी प्रश्नचिन्ह असेल. चारी मुंड्या चित करणारा बॉल निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. यस, गोलंदाज दाखवून देतात की आमच्याकडे करण्याची क्षमता आहे, ती ताकद आमच्याकडे आहे ते दाखवून देत असताना पाहायला मिळाले. यावेळेस टप्प्यामध्ये बदल केला. पहिला बॉल गोल्डन स्पॉटसाठी हाताळला गेला, अतिशय वेगाने चेंडू हाताळत असताना स्वप्नील पाहायला मिळाले. यावेळेला लेंथ मध्ये बदल केला, चेंडूला मागे खेचला गेला, त्याही वेळेला अतिशय वेगाने हा चेंडू हाताळला गेला. परफ्यूम डिलिव्हरी मुटके या बॅटरला खऱ्या अर्थानं रोखणारा हा चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. या डॉट बॉलची आवश्यकता, डॉट बॉलचा रेशो वाढवावा लागेल. पहिला ओव्हर मध्ये गोलंदाज महागडे राहिले, काही हरकत नाही. धावा रोखायच्या, धावा रोखण्याची क्षमता आमच्याकडे आहे हेच दाखवून देत असताना परंतु विवेक मुटके थांबायला तयार नाहीये. अगदी मागीलच आठवड्यामध्ये पिंगलसे प्रीमियर लीग खेळत असताना मी सुद्धा मालिका विराचा अगदा ठरलोय. मी फ्रीज जिंकलोय, माझा क्लास मैदानाच्या आतमध्ये मी सुद्धा दाखवून देईल. आणि अगदी ते सांगत असताना समोरच्या दिशेला हा अप्रतिम चौकार. असंच कुठेतरी म्हणावं लागेल. ज्या वेळेस वाघ सिंहावलोकन करतो, 2 पावले मागे घेतो ना, तो भीतीने नाही तर खऱ्या अर्थाने एक उंच झेप घेण्यासाठी. आणि तोच फटका त्या थाटणीचा आपल्याला पाहायला मिळाला, जिथे 4 धावा अगदी सहजरित्या प्राप्त होताना पाहायला मिळतील. यावेळेचा बॉल ओव्हर पिच बॉल लॉफ्ट केलाय, मिस टाइम स्ट्रोक, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, नाही 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 त्यांच्या अवाक्याच्या बाहेर चेंडू लँड झालाय. अगदी 3 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध चेंडू लँड होताना पाहायला मिळाला. आणि याच गोष्टीचा फायदा घेत असताना धाव फलकावरती तिहेरी धाव स्कोर कार्ड वरती जतन केली जाईल. 3 धावेच्या सहाय्याने स्कोर कार्ड पुढे सरसवतोय, जिथे आपण पाहतोय तब्बल बिनगडेच्या मोबदल्यामध्ये 38 या अंकावरती. पहा ना, गोलंदाजाचं कौतुक या वेळेला करावं लागेल. ज्या वेळेला गोलंदाजी आपण करता त्यावेळेला फॉलो थ्रू मध्ये कॅच टिपणं अगदी अवघड असतात, त्याही वेळेला प्रयत्न शर्तीचे राहिले. धावा रोखायच्या, ब्रेक थ्रूची आवश्यकता आणि अगदी त्याच कारण इथे मात्र प्रयत्न केले गेले. गोलंदाज स्वप्नील याच्या माध्यमातून त्याही वेळेला कॅश प्राइज देते सन्माननीय प्रवीणजी पाटे साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक गोलंदाजाला जर विकेटची हॅट्रिक प्राप्त केली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. मैदानाच्या आतमध्ये इन्फॉर्म बॅटर विवेक सध्याचा गडीला ऑन स्ट्राइकला. गोलंदाजीला वेगाचा बादशाह स्वप्नील गोलंदाजी करतोय. त्यावेळेसचा बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला, चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये विवेकचा बॅटमॅन येतोय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, 2 मिळतील, 2चा पलीकडे काही मात्र मिळणार नाहीये. या 2च्या मदतीने धावफलक पुढे सर, 6 धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 40 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. या षटकामध्ये स्वप्नीलला खऱ्या अर्थानं प्रभावित केलं. अगदी पहिले गोलंदाज मागे राहिले, 31 धावा त्यानं खर्च केल्या, परंतु तदनंतर स्वप्नील आले आणि स्वप्नील अप्रतिम गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. यस, नक्कीच 5 चेंडू त्याने हाताळले, त्यानंतर 5 चेंडू मध्ये 9 धावा त्याने खर्च केला, प्रभावित केले या चेंडू गोलंदाजीवरती स्वप्नीलने. यावेळेसचा बॉल चेंडूचा बॅटचा संपर्क नाही आहे. यस, ऑफिशियल पंचांचा इशारा येईल. षटक क्रमांक 2 संपुष्टात. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला, जिथे बॅटिंग करत असताना शिवछत्रपती क्रीडा असोसिएशन संघाने तब्बल बिनगडेच्या मोबदल्यामध्ये 40 धावा बनवल्या. यस, ऍक्शन रिप्ले मध्ये आपण शेवटचा चेंडू पाहूया. स्वप्नील ओव्हर द विकेट आले, अगदी टप्पा पडल्यानंतर चेंडूनं इनस्विंग केलं, अगदी काटा बदलला आणि त्यानंतर विकेट किपरचा वेध घेतला गेला. विवेक खऱ्या अर्थानं पहिला ओव्हर मध्ये महागडे ठरले होते, धावा त्यांच्या बॅटमन आल्या, त्या विवेकला शेवटच्या बॉल वरती रोखून दाखवत असताना गोलंदाज स्वप्नील पाहायला मिळाले. आमच्याकडे क्लास आहे, आमच्याकडे वेगवेगळ्या थाटणीचे चेंडू हाताळण्याची क्षमता आहे, आम्ही पहिले गोलंदाज महागडे झाल्यानंतर सुद्धा कमबॅक करू शकतोय, ही क्षमता आमच्याकडे आहे, ती दाखवून देणारे षटक क्रमांक 2 स्वप्नील यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पहिला 12 बॉलचा खेळ संपला, 20.00 च्या मदतीनं 40 धावा
धाव फलकावरती आहेत. आता इथून गोलंदाजी ज्या पद्धतीनं स्वप्नीलने केली आहे त्याच थाटणीची गोलंदाजी अपेक्षित असेल टीम खाम क्रिकेट असोसिएशन 11 या संघाच्या बाजूनं. यस, एकंदरीत आपण विचार करायला गेलो, पहिलं षटक हाताळण्यासाठी अक्षय आले होते, मागणे ठरले 31 धावा त्याने खर्च केल्या आणि दुसरं षटक खूप महत्वाचं राहिलं जिथे रनवे वरती स्वप्नील दाखल झाले ना. तरी एकंदरीत आपण पाहिलं या ठिकाणी छत्रपती क्रीडा असोसिएशनचा ग्राफ कुठेतरी हवेच्या झोकाने उंच उंच जाताना पाहायला मिळाला होता पहिल्या षटकामध्ये. तोच ग्राफ त्या अर्थानं पुन्हा एकदा खाली उतरवण्याचं काम मात्र गोलंदाजी मार्क वरती असताना स्वप्नील आपल्याला करताना पाहायला मिळाले. 12 चेंडूंचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. बिनगडच्या मोबदल्यामध्ये 40 धावा स्कोर कार्ड वरती येताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी या ठिकाणी आपण पाहतोय संकेत लहाने दाखल झाले आहेत. रॉयल किंग शिरवली या संघाला बिलॉंग करतात. पहिला बॉल हाफ ट्रॅकर आपल्या बॅटने खेळायचं होतं. मिस टाइम स्ट्रोक संधी उपलब्ध झाली आहे, कॅच होऊ शकते आणि होय कॅच ही आली आहे. या मॅच मधील खऱ्या अर्थानं ही पहिली विकेट येताना पाहायला मिळते. विकेटचं पदक पहिला धक्का जिथे बॅटर विवेक मुटके मैदानाच्या बाहेर पडत असताना आपल्याला पाहायला मिळाले. संकेत अगदी पहिल्याच बॉलवर त्याचा आत्मविश्वास पाहायला मिळाला. अगदी पहिल्या षटकामध्ये काय घडलंय, मागे सरले, अगदी मागे सरत असताना गोलंदाजीला आले. पहिल्याच बॉलवर मोठी विकेट, अगदी ब्रेक थ्रूच्या आवश्यकता असताना ब्रेक थ्रू त्यांना मैदानाच्या आतमध्ये मिळून दिला. एक महत्वाची विकेट जिथे बॅट्समन विवेक मैदानाच्या बाहेर पडले. त्यानंतर आणखीन एक महत्वाचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना या असोसिएशन मध्ये किंबहुना रोहा तालुक्याच्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्या खेळाडूंना आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पडलाय असा दिनेश मुटके मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल. वो पिच बॉल लॉप केला, समोरच्या दिशेला फटका पोहोचलाय. स्वप्नील पुन्हा एकदा वेल जज कॅच, अप्रतिम कॅच मैदानाच्या आतमध्ये टिपलाय. आणखीन एका विकेटचं पदक बॅटर दिनेश मैदानाच्या बाहेर. आपण पाहायला गेलो अगदी आरामात चेंडू कव्यत केला, हातामध्ये पकडला गेला आणि त्यानंतर सेलिब्रेशन खऱ्या अर्थानं खूप महत्वाचं राहिलं जिथे दुसरी विकेट या मॅच मध्ये येताना आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं स्वप्नीलने त्याची परिपक्वता दाखवून दिली. ऍज अ बॉलर त्यांनी प्रभावित केलं, 9 धावा त्यांना अवघ्या खर्च केल्या. ऍज अ फिल्डर त्याचं कॉन्ट्रीब्युशन महत्वाचं राहिलंय. आज खऱ्या अर्थानं शिवछत्रपती क्रिकेट असोसिएशनला दाखवून दिलंय की स्वप्नील नावाचा खेळाडू खाम क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळत असताना खऱ्या अर्थानं अप्रतिम कामगिरी करू शकतोय. त्याच्याकडे दमखम सर्व काही आहे आणि ते दाखवून देत असताना तो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. अगदी लगातारचा दुसरा विकेट आपल्याला पाहायला मिळाला. विकेटची हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल का आणि त्यासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. अजय भोसले यांच्याकडून हे कॅश प्राइज असणार आहे. विकेटची हॅट्रिक 100 रुपयाचे कॅश प्राइज या ठिकाणी अनाउन्समेंट केली गेली. त्यानंतर यावेळेसचा बॉल चांगली फेकी, या ठिकाणी चांगल्या प्रकारचं प्रोटेक्शन आपल्याला राहुल पोटफोडे यांचं पाहायला मिळालं. दुहेरी धाव याही वेळी स्कोर कार्ड वरती जतन केली जाईल. तो या 2 धावेच्या साहाय्याने स्कोर कार्ड पुढे सरसावतोय जिथे आपण पाहतोय तब्बल 42 या अंकावरती. 42 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा संकेत गोलंदाजी मार्क वरती दाखल झाले. षटकातील पुढचा बॉल अडबा बॅटॉन सेटला पाडल स्वीप करायचं होतं. असा फटक्यांसाठी या खेळाडूची ओळख आहे सुशांत शेडगे मैदानाच्या आतमध्ये. अगदी अशा पद्धतीने फटके खेळण्यासाठी या असोसिएशन मध्ये किंबहुना संपूर्ण तालुक्यामध्ये ते प्रसिद्ध आहेत. यावेळेला शफल झाले. अगदी त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेग फाईन लेग रिजन मध्ये फटका खेळायचा होता. बॅटन बोलतो संपर्क झाला नव्हतं आणि डॉट बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. डॉटबॉलच्या मदतीने धावफलक थांबते. 42 आतापर्यंत बनवल्या गेल्या. संकेतचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीनं संकेतनं मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी केली आहे. 2 महत्वाच्या विकेट त्याही वेळेला धावा इथे रोखल्या, परंतु सुशांत शेडगे मैदानाच्या चारही बाजूला फटके लगावण्यासाठी माहीर आहे. त्याचा बॅटमन स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत असताना अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळाला. 2 धावा आल्या. 2च्या मदतीनं धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावला. धावफलकावरती धावा संख्या 44 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. यस, या चेंडू नंतर थोडेसे बॅकफुटला आले. चांगला पंच आपल्याला पाहायला मिळाला. खेळपट्टीवरती थोडीशी तांत्रिक अडचण उद्भवली आणि त्यानंतर या 2 धावा स्कोर कार्ड वरती येताना पाहायला मिळाल्या. यावेळेसचा बॉल
डान्सिंग डाऊन पायांचा वापर केला गेला, मोमेंटम बदलली होती आणि त्यानंतर आपण पाहतोय लेस्टिकच्या चेंडू बाहेर फेकी राहिली आहे आणि धावफलक अव्वल धावेच्या साहाय्याने पुढे जाताना पाहायला मिळेल, जिथे आपण पाहतोय तब्बल 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 45 या अंकावरती बॅटिंग करत असताना रोहा स्पोर्ट्स या वाणीच्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिला ऑफ कटरचा वापर केला गेला, स्टेप आउट केला. आता सुशांतनं समोरच्या दिशेला फटका एक्झिक्यूट करत असताना एक्स्ट्रा कव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. तिथे मात्र डिक्लेअर एरियामध्ये चेंडू गेला, 2 धावा मिळतील. 2च्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावेल. पंचांचा इशारा आला. षटक क्रमांक 3 इथे संपुष्टात. पहिल्या 18 बॉलचा खेळ संपला. पहिल्या 18 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 47 या आकड्यावरती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 मध्ये संकेतानं आपण पाहिल्या, संकेतने धावा खर्च केल्या. 2 महत्वाच्या विकेट त्यानं मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केल्या. कमबॅक कसं असावं तर नक्कीच खाम क्रिकेट असोसिएशननं दाखवून दिलंय. पहिल्या षटकामध्ये 31, तिथून पुढच्या 12 बॉल मध्ये कमबॅक करून दाखवलं. महत्वाचा विकेट मिळवला, त्याही वेळेला धावा कमीच्या खर्च केल्या. स्वप्नील वरती 4 क्षणाला विश्वास दाखवला. स्वप्नीलला अगदी विश्वासाला सार्थकी अशी कामगिरी केली आहे. ऍज अ गोलंदाज 9 धावा त्यानं खर्च केल्या. त्यानंतर षटक क्रमांक 3 मध्ये डीप मिड विकेटला फिल्डिंग करत असताना 2 महत्वाच्या कॅच त्याच्या माध्यमातून टिपल्या गेल्या आणि मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं कमबॅक त्यानं करून दिले. परंतु विवेक मैदानाच्या आतमध्ये ज्यानं पहिल्या ओव्हर मध्ये ताकद दाखवून दिली टीम शिवछत्रपती क्रिकेट असोसिएशनची, तो विवेक अजून सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आहे. तो एकटा लढतोय, तो एकटा खऱ्या अर्थानं टीम खाम क्रिकेट असोसिएशन या संघाला नडतोय. धावा त्याच्या बॅटमन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाल्या. 8 बॉल मध्ये 32 धावा त्याच्या बॅटमन आल्यात. चांगला खेळ त्याचा सुद्धा राहिला या मॅच मध्ये, किंबहुना प्रेक्षणीय मॅच मध्ये अर्धशतक पाहायला मिळेल का बॅट्समन विवेक जाधवाचा बॅटमन, ते सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे. परंतु गोलंदाजीला पुन्हा एकदा वेगाचा बादशाह ज्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय तो स्वप्नील गोलंदाजी मागवरती आहे. अप्रतिम अप्रतिम हा बॉल, जिथे गोल्डन स्पॉट वरती टप्पा पिच झाला. प्रचंड वेगानं डोळ्याची पापणी लवते न लवते तोवर चेंडून विकेट किपरचा वेध घेतला. ऍक्शन रिप्ले. गोल्डन स्पॉट वरती टप्पा पिच झाला. अँगल मध्ये गोलंदाजी करत असताना टप्पा पडला. आतल्या बाजूने चेंडून वळण घेतला आणि विकेट किपरचा वेध घेत असताना हा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. अप्रतिम गोलंदाजी त्याचे आपल्याला पाहायला मिळाले. वेग वाढवला गेला आणि तदनंतर कुठेतरी आपण पाहिलं ना, चेंडूचा आणि बॅटचा संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता येताना पाहायला मिळाली. त्यावेळेस समोरच्या दिशेला फटका एक्झिक्यूट केला गेला. क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंग ऑफ मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. चांगली फिल्डिंग होती. 1 धाव तर त्या वेळेला कंप्लीट केली. खराब फेकी होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि त्याही वेळेला 3री धाव अगदी यशस्वीरित्या कंप्लीट केली गेली. या 3च्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचती आहे तब्बल 50 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचती आहे. एकंदरीत बॅट काढण्याची मुभा या ठिकाणी फलंदाजाला दिली जात नाहीये. मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा जरूर होते, परंतु मात्र या ठिकाणी सफलता मिळत नाहीये आणि याचं मुख्य कारण बनलंय गोलंदाज स्वप्नील. यस डेफिनेटली जेव्हा आपण बॅटिंग करतो, मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला रूम क्रिएट करावा लागतो. अगदी तेच गोलंदाज रूम क्रिएट करू देत नाहीयेत. अगदी खोलवर टप्प्याचे बॉल किंबहुना प्रचंड वेगाने हाताळणारे बॉल स्वप्नील या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाले. यावेळेस नजाकत पाहायला मिळते. सुशांत ज्या फटक्यांसाठी ओळखला जातो अगदी तोच फटका त्याचा बॅटमन आला. यावेळेला वेगाचा वापर केला गेला. गली रिजन मध्ये स्टिअर केलं आणि त्यानंतर बॉल सीमा पार. धावा मिळतील 4 चौका. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूयात रोहा स्पोर्ट्सच्या वाहिनीच्या माध्यमातून, जिथे वेगवान गोलंदाज स्वप्नील गोलंदाजी मागवरती आपल्याला पाहायला मिळाले. ज्या वेळेला प्रचंड वेगाने चेंडू हाताळला गेला, बॅकफुटला आले, कट केला आणि स्टिअर करत असताना गली रिजन मध्ये थर्ड मॅन मध्ये बॉल सीमा पार झाला. 4 धावा सुशांतला मिळाल्या. 4 धावा मिळाल्या टीम श्री शिवछत्रपती क्रिकेट असोसिएशनला. 54 आतापर्यंत बनवल्या गेल्या. त्यावेळेला कुलबंडापाचा बॉल इनफील्ड मध्ये क्षेत्ररक्षक प्रचंड वेगाने एक धाव मात्र रोखू शकणार नाहीये. एका धावेच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळेल 55 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. हेच खऱ्या अर्थानं सुशांतचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. बॅट काढण्याची मुभा देत नाहीये. त्यावेळेस आपण पाहिलं तो जागा शोधतोय आणि जिथे संधी मिळेल ना तिथे मात्र सातत्यानं फटके सजवताना आपल्याला पाहायला मिळालेत. एक चांगल्या प्रकारचा फटका याही आधी आपल्याला पाहायला मिळाला. या चेंडूला हलका स्टिअर केला गेला आणि एक धाव याही चेंडूवरती येताना पाहायला मिळते. यावेळेसचा बॉल हाफ ट्रॅकर. यावेळेसचा बॉल जागा बनवली, बॅकफुटला आले, पंच केला, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने 1 बाउंड चेंडू पार. हा दर्जेदार चौकार.
अप्रतिम शो खेळला मैदानाच्या आतमध्ये विवेकनं जिथे बॉलिंग करत असताना स्वप्नील आपल्याला पाहायला मिळाले. अगदी रूम क्रिएट केला गेला ज्या वेळेला अवेपर्यंत बॉडी बॉल होता. अगदी स्टँड अँड डिस्पॅच अप्रतिम स्ट्रोक खेळत असताना कव्हर रिजन मध्ये हा फटका एक्झिट केला आणि 4 धावा मिळाल्या विवेकला. 4 धाब्याच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलं. धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 59 या आकड्यावरती. यावेळेस प्रचंड वेगाने चेंडू हाताळला गेला. विकेट किपरचं त्याही वेळेला कौतुक करावं लागेल. पंचांचा इशारा. षटक क्रमांक 4 संपुष्टामध्ये पहिला 24 बॉलचा खेळ संपलाय. 24 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 59. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पुन्हा पाहूया. यावेळेला बॅट्समन सफल झाले. प्रचंड वेगानं हा बॉल हाताळला गेला. आडबा बॅटनं खेळण्याचा मनसुबा केला. जर समोरच्या दिशेला फटका खेळला असता तर मिडल ऑफ द बॅट होऊ शकला असता, परंतु वेग प्रचंड दिला. अगदी त्याही वेळेला अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. षटक क्रमांक 4 मध्ये स्वप्नील यांची 4 षटकांच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 59 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. यस, नक्कीच एकंदरीत आपण पाहायला गेलो पहिले षटक अक्षयचं खराब राहिलं जिथे 31 धावा आल्या. त्यानंतरचे तिन्ही षटकांचा एकंदरीत आपण विचार केला ना, दुसरं षटक हाताळण्यासाठी स्वप्नील रनवेवरती दाखल झाले. त्याने 9 धावा या ठिकाणी खर्च केल्या. त्यानंतर संकेत दाखल झाले. संकेतला 2 सफलता मिळाल्या आणि 7 धावा त्याने देखील खर्च केल्या. आणि षटक क्रमांक 14 हाताळण्यासाठी पुन्हा एकदा रनवेवरती स्वप्नील दाखल झाले. त्याने आजच्या दिवसामध्ये प्रभावित केलं. ऍज अ गोलंदाज म्हणून त्यांनी प्रभावित केलं. ऍज अ फिल्डर म्हणून त्यांनी प्रभावित केलं. जिथे आपण पाहिलं षटक क्रमांक 4 मध्ये देखील 12 धावा खर्च केल्या. एक सर्वोत्कृष्ट A1 क्वालिटीची गोलंदाजी त्याची आपल्याला पाहायला मिळाली. एकंदरीत पहिल्या 24 चेंडूंच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तब्बल 59 धावा स्कोर कार्ड वरती येताना पाहायला मिळाल्यात. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आणि एक चांगल्या प्रकारचा कमबॅक मैदानाच्या आतमध्ये खाम असोसिएशनचा पाहायला मिळाला. एकंदरीत षटक क्रमांक पहिलं संपुष्टात निघालं त्यावेळेस कुठेतरी असं वाटलं होतं की याच सरासरीने संघ पुढे गेला ना तर 100+ धावा मारतील, परंतु तसं झालेलं नाहीये. आणि याचं मुख्य कारण म्हणजे गोलंदाज स्वप्नील. एक चांगल्या प्रकारची अचूकता, भेदकता, त्याच बरोबरीने व्हरायटीज आपल्याला त्याच्या पाहायला मिळाल्या. आणि षटक क्रमांक 5 स्लॉग ओव्हर मध्ये आपण पाहतोय या ठिकाणी रोहित थिटे दाखल झालेत. फिरकीचा जादूगर म्हणून त्याच्याकडे नेहमीच पाहिलं गेलंय. खऱ्या अर्थानं 10वी चषकामध्ये ज्यांनी इम्प्रेस केलं. RTPL रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये खेळण्यासाठी दाखल झाला. देखील आपल्या कर्तृत्वाची मोहर त्याने उमटवली. यस, यावेळेचा पहिला चेंडू. यावेळेसचा बॉल जा स्टेंथ वरती गोलंदाजी करण्यासाठी रोहित आपल्याला पाहायला मिळतात. लेकटर किंवा ऑफकटरचा चांगला वापर करतात, परंतु यावेळेला वेगावरती त्यानं विश्वास दाखवला. पहिला बॉल आपण ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतो जिथे सुशांतच्या विरोधामध्ये वेगवान गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अगदी सरळ रेषेमध्ये हा चेंडू विकेट किपरचा भेद घेत असताना डॉट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला गेला. 59 आतापर्यंत बनवल्या गेल्या. यावेळेचा बॉल बॅकफुटला आले, जागा बनवली. शॉर्ट थर्ड मॅन आणि डीप पॉइंटच्या मधून चेंडू मार्ग काढत दान 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 करत सीमा पार हा चौकार. चौकार येतो सुशांतचा बॅट बंद. हा सुशांतचा क्लास आहे. अशा पद्धतीने फटके खेळण्यासाठी सुशांत नेहमी ओळखले जातात. संघाची धावा संख्या आतापर्यंत 63 या आकड्यावरती पाहायला मिळते. रोहित गोलंदाजी मागवरती षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर दाखल. यावेळेस बॉल प्रचंड गतीने हाताळला जिथे एक छोटी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि एक धाव अगदी यशस्वीरित्या कंप्लीट केले. त्याही वेळेला पंचांचा इशारा की डावी यष्टी सोडून जाणारा बॉल व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलच्या मदतीने धाव फलक पुन्हा एकदा व्हाईट+1 अशा एकंदरीत 2 धावेच्या मदतीने पुढे सरसावेल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय ज्या वेळेला बराचसा बाहेर न जाणारा बॉल लिव्ह केला गेला. सुशांतनं पाहिलं होतं. व्हाईट बॉल त्याही वेळेला आला आणि एक छोटी धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना बॅटर्स पाहायला मिळाले. 2 धावा आल्या. 2च्या मदतीने धाव फलकावरती धावसंख्या 65 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने चेंडू बाहेरून आतमध्ये आणण्याचा प्रयत्न होतोय. याही वेळेला मिस टाइम स्ट्रोक फटका बसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आलेत. राहुल पोटपडे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. चुकी होणार नाही आहे. फलंदाज क्रमांक 3 बॅक टू डग आउट.
त्यांना मैदानाच्या आतमध्ये घेतले. जर विवेकची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये आणि टाळ्यांचं अभिवादन स्वीकारत मैदानाच्या बाहेर होत असताना विवेक आपल्याला पाहायला मिळाले. 13 बॉल फेस करत असताना 39 धावांचं योगदान त्यांना दिलंय. पहिल्याच ओव्हर मध्ये 31 धावा खऱ्या अर्थाने त्यांना ठोकल्या आणि खऱ्या अर्थाने या इनिंगला या पूर्वार्धाला योग्यरित्या एक चांगली स्वप्नवत सुरुवात करून दिली आणि आता मात्र शेवटच्या ओव्हर मध्ये मैदानाच्या बाहेर आला. नवीन बॅटर महेश बारसकर मैदानात दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज पुन्हा एकदा रोहित तयार. त्यावेळेस लो फुलटोस बोल होता, मोठा फटका खेळायचा होता. बॅट अँड बॉलचं प्रॉपर कनेक्शन होत नाहीये. एक सिंगल त्याही वेळेला मिळेल. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावा 66 धावा आतापर्यंत धावफलकावरती बनवल्या गेल्या. येस, मैदानाच्या आतमध्ये एकंदरीत आपण पाहिलं षटकार चौकारांचा अनाविष्ट सम्राट म्हणून ज्याच्याकडे आपण नेहमीच पाहिलं, त्याने आपल्या साऱ्याने इम्प्रेस केलं. विवेक डगआउटला गेल्यानंतर कुठेतरी चित्र बदलताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल जागा बनवली डीप एक्स्ट्रा कोर बाउंड्री लाईनच्या दिशेने. सुशांतचा क्लास यावेळी पाहायला मिळाला. दुसरी धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील झाली. तिसरी धावेचा मानस केलंय आणि धाडस दाखवत असताना मात्र या ठिकाणी धाडस अंगलट येताना पाहायला मिळालंय. आवरा वेगाला सावरा विकेटला यासाठी म्हटलं जातं. तिसऱ्या धावेचा मोह आवरला गेला नाही आणि आता मात्र या ठिकाणी अगदी स्वास्थ्यामध्ये आपली विकेट गमवून बसले. फलंदाज क्रमांक 4 बॅक टू डगआउट. विकेट संपादन होत असताना आपल्याला पाहायला मिळालं 68 वरती चौथा धक्का बसतो टीम शिवछत्रपती क्रिकेट असोसिएशन या संघाला. गोलंदाजीला रोहित या पूर्वार्धाच्या डावामधील शेवटचा अंतिम बॉल. सुशांत मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईकला आहेत. सुशांतचा खेळ आतापर्यंत चांगला राहिला. 17 धावांचं योगदान त्यानं मैदानाच्या आतमध्ये दिलंय. ऋषिकेश सध्या बॅटिंगला आलेत. रनवेवरती दाखल झाले. थोडासा बिघाड आलाय. पुन्हा एकदा नवाना गोलंदाजी करण्यासाठी दाखल होत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील रोहित. येस, नक्कीच सुशांतचं शॉर्ट सिलेक्शन खूप पाहण्याजोगे राहिलेत. एकही चेंडू त्याने हवेमध्ये केलेला नाहीये. सातत्याने आपला क्लास पाहायला मिळाला. यावेळेचा बॉल आडवा बॅटने केलायचं होतं. इनफिल्ड मधून आउटफिल्ड मध्ये चेंडू प्रचंड वेगाने येत असताना शत्रक्षक स्वप्नील थोडेसे फंबल पाहायला मिळाले. याच गोष्टीचा फायदा घेतला गेला आणि बघता बघता तिसरी धाव देखील स्कोर कार्ड वरती अर्जित केली जाईल. 3 धावेच्या साईने स्कोर कार्ड पुढे जातोय, जिथे आपण पाहतोय तब्बल 71 अंकावरती. पहिल्या पूर्वार्धाचा डाव संपलाय. पहिल्या पूर्वार्धाचा डाव संपल्यानंतर धावफलकावरती धावा 71 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळाला. येणाऱ्या 30 बॉल मध्ये आवश्यकता 72 धाव्याची टीम खाम क्रिकेट असोसिएशन या संघाला. धन्यवाद.
श्री शिवछत्रपती क्रिकेट असोसिएशन या संघाला विनंती करतो की आपण जास्तीचा वेळ खर्च करायचा नाहीये, लगेचच आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. टीम खाम क्रिकेट असोसिएशनला सुवर्ण संधी येते. जर बॅक टू बॅकचे 3 षटकार लगावले तर माननीय प्रवीणजी पाटले साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. याकडे मी लक्ष वेधतोय. हॅलो, येस बोलूयात उत्तरार्धाकडे, जिथे आपण पाहिलं लक्ष सेट केले गेलंय. तब्बल 72 धावा उत्तरार्धाच्या खेळामध्ये बनवायचे. 14.2चं इक्वेशन असणार आहे. आणि होय, हे मोठे इंद्रधनुष्य पेलण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग पेअर मध्ये आपण पाहतोय नितीन आणि त्याच वेळेला त्यांच्या समवेत या ठिकाणी नितेश कोंडे जोडले गेलेत. 72 धावांचं टार्गेट सेट केले गेले. जिथे आपण पाहिलं षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी खऱ्या अर्थानं नडवली गावची वेगवान मशीन म्हणून त्यांच्याकडे आपण पाहिलं. अक्षय शिर्के रनवेवरती दाखल झाल्याने खऱ्या अर्थानं महागडे ठरताना पाहायला मिळाले. प्रथम सत्रामध्ये 71 धावा कुठल्या गेल्या. 72 धावांचं टार्गेट सेट झालंय आणि 72 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये नितीन आणि त्याच बरोबरीला नितेश कोंडेला आपण पाहतोय. नितीनने तर लगातारचे 3 षटकार मारले, तर अजयजी भोसले खाम विभाग क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. मालसी आणि जाणता राजा पिंगळसी ए या दोन्ही टीमचं मी लक्ष वेधतो की आपण टॉस साठी लगेच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. जाणता राजा या टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. वय वर्ष 54. पिंगळसी प्रीमियर लीगचे अध्यक्ष सन्माननीय विजयजी केरटकर कॅप्टनच्या भूमिकेमध्ये असतील. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल हवेमध्ये खेळला. विकेट किपर डाऊन दी बॉल आले आणि पहिल्याच बॉलवर इथे मात्र संधी निर्माण केली गोलंदाजानं आणि अगदी सोपा झेल सुटत असताना आपल्याला पाहायला मिळाला. हे एकंदरीत आपण पाहिलं शरीरापासून चेंडू दूर ठेवण्यात आला. बॅकफुटला आले. पंच करत असताना कुठेतरी बॅटच्या टोवरती चेंडू आदलला आणि एक साधी सिंपल झेल इथे मात्र मिस होताना आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती जीवदान या ठिकाणी बॅटर नितेशच्या खात्यामध्ये जमा होताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती असताना पहिल्या चेंडूचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला, जिथे एक धाव स्कोर कार्ड वरती येताना पाहायला मिळाली. 71 धावा इथून पुढे बनवायचे आहेत. यावेळेचा बॉल आडवा बॅटने खेळायचं होतं. बॅटची लिडिंग एज घेतली. आता मात्र चुकी होणार नाहीये. वेल जज, चांगलं जजमेंट या ठिकाणी पाहायला मिळालं. फलंदाज क्रमांक पहिला नितीन बाद. जिथे सनी क्लासिकल गोलंदाजी करण्यासाठी सातत्याने ओळखले जातात. रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक नामांकित स्पर्धा खेळण्यासाठी ओळख आहे. रुहा तालुका प्रीमियर लीग किंबहुना दहावीर चषक आणि त्याही वेळेला पीएनपी चषक मध्ये ज्यानं आपल्या नावाची छाप उमटवली तोच गोलंदाज गोलंदाजी मागपती पाहायला मिळाला आणि पहिल्याच बॉलवर प्रभावित करत असताना पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवर ती संधी निर्माण केली. दुसऱ्या बॉलवर पुन्हा कमबॅक केलं आणि विकेट किपरनं अप्रतिम कॅच मैदानाच्या आतमध्ये टिपलाय आणि पहिला विकेटचं पतंग झालंय. नितीन बाद झाले. त्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संकेत बॅटिंग साठी दाखल. हेच खऱ्या अर्थाने एकंदरीत आपण पाहायला गेलो या ठिकाणी नितीनकडनं अपेक्षा होते खाम प्रीमियर लीग खेळत असताना सर्वोत्कृष्ट खेळ त्याचा पाहायला मिळाला. त्याच वेळेला सामनावीरचा किताब त्याच्या देखील नावी चढलं होतं. एक चांगल्या प्रकारचा खेळ खेळत असताना मात्र त्याच्याकडून अपेक्षा होती, नाखुश केला असंच म्हणावं लागेल. यावेळीचा बॉल पहिल्या चेंडूवरती आक्रमकता पाहायला मिळाले. फेकून दिलाय काऊ कॉर्नरच्या दिशेने. चेंडू 1 बाउंस सीमा पार. या मॅचला ऑन करणारा हा पहिला चौकार
अप्रतिम स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये संकेत या बॅटरच्या बॅट मध्ये दिसताना आपल्याला पाहायला मिळाला. संकेतकडे क्षमता आहे, मोठे फटके तो खेळू शकतो, त्याची शरीर यष्टीच मैदानाच्या आतमध्ये दाखवून देतीये आणि पहिलाच बॉल वर त्यानं सनीच्या विरोधामध्ये चौकार खेचलाय. 5 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत. यावेळी सवाल ओव्हरपिच बॉल लॉफ्ट केलाय, समोर ती उडवलाय. इथे मात्र फटका मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आलेत. आता मात्र होणार नाही चुकी. फलंदाज क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळालं ज्या संकेतचा बॅटमधून चौकार आला, अगदी त्याच संकेतला पुढचाच बॉलवर मैदानाच्या बाहेर परतवल्या सनीनं. सनी सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये ट्रॅप आखण्यामध्ये माहीर आहे. याही वेळेला संकेतच्या विरोधामध्ये त्यानं ट्रॅप आखला. ओव्हर द विकेट चेंडू हाताळत असताना लालच दिली आणि मोठा फटका खेळण्याचा मोह आवरला नव्हता संकेत या बॅटर्सना आणि मात्र अगदी झेलबादच्या स्वरूपामध्ये मैदानाच्या बाहेर ते परतले आणि त्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सौरभ येत असताना आपल्याला पाहायला मिळाले. नक्कीच आपण एकंदरीत पाहायला गेलो, चेंडूने उंची जास्त घेतली, त्यानंतर दुरी थोडीशी कमी पडली आणि एक साधा सिंपल झेल मैदानाच्या आतमध्ये वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला मिळाला. बॅटर सौरभ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सौरभकडे देखील क्षमता आहे, सौरभकडे देखील ताकद आहे. सातत्याने खांब विभागामध्ये खेळत असताना आपल्या कर्तृत्वाची मोहरा तो देखील उमटवत असतो. यावेळेस असुच यांची प्रतिष्ठा पणाला लागली. यावेळीचा बॉल बॅक फुटला, पंच करायचं होतं, कव्हर पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडूचा बॅटचा संपर्क नाहीये. चेंडू पडल्यानंतर यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. त्यावेळेला बेगबाना चेंडू पाहायला मिळाला. त्याही वेळेला अँगल क्रिएट करत असताना बाहेरच्या बाजूने चेंडूनं वळण घेतलं. फुटवर्क झालं नव्हतं बॅटरचं आणि विकेट किपरचा वेध घेतला गेला आणि डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. यावेळीचा बॉल मिस टाइम स्ट्रोक कॅच होऊ शकते आणि होय, इथे पण संधीचं सोने झालंय. फलंदाज क्रमांक 3 सौरभ बाद. पहिला 6 चेंडूंचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला, जिथे आपण पहिलं बॅटिंग करत असताना खांब क्रिकेट असोसिएशनच्या तब्बल 5 धावा बनवत 3 गडी डगआउट मध्ये परतलेत. एकंदरीत आपण पाहायला गेलो 72 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं आणि 72 धावांचा पाठलाग करत असताना इथे मात्र 3 मोठे ब्रेक थ्रू लागताना पाहायला मिळाले. 5 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 67 धावा इथून पुढे वाढवायचे. मोठमोठे प्रहार करणं तितकंच गरजेचं राहतील. संयमाचे बाद फोडावे लागतील आणि खऱ्या अर्थानं खांद्यावरती जबाबदारी घेऊन मैदानाच्या आतमध्ये राहुल पोटफोडे त्याच बरोबरीने नितेश कोंडे यांना खेळावं लागेल. कारण तुम्ही मी आपण सारेच जाणतो हा भारत देश आहे. इथे मात्र उगवत्या सूर्याला नमस्कार केला जातो, मावळत्या सूर्याकडे कोणी पाहत देखील नाही आणि म्हणूनच या ठिकाणी चमकावं लागेल. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागतील. ऑन स्क्रीन सनी जाधव आपल्याला पाहायला मिळाले. पहिला ओव्हर मध्ये अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. 5 धावा खर्च करत असताना 3 विकेट ज्यानं मिळवल्या. याही वेळेला मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला महेश बारसकर. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले अप्रतिम प्रयत्न त्यांचे राहिले. शेवटच्या क्षणाला बॉल होता तो निसटला. त्याही वेळेला धावा अर्जित करण्यात आल्या. 2-2च्या मदतीने धावफलक पुढे सरसावलं. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 7 या आकड्यावरती. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये नितेश कोंडे तद्वर राहुल पोटफोडे जोपर्यंत आहे त्यापर्यंत मॅच बनवू शकते. कारण ताकद आहे, सातत्यानं मोठमोठे कारनामे करण्यामध्ये दोघांची ओळख आहे. ओव्हर पिच बॉल लॉफ्ट करायचं होतं, समोरती खेळण्याचा प्रयत्न मिडॉनच्या दिशेने सुशांत अतिवेगाने येताना पाहायला मिळाले. फेकी तर झाली होती परंतु स्टंप वरती मात्र चेंडू आदलला गेला नाही. एक धाव याही चेंडूवरती येताना पाहायला मिळेल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. त्यावेळेला दिनेश मुटके ओव्हर द विकेट गोलंदाज आले. खोलवर टप्प्याचा बॉल सन्मानजनक खेळला गेला, जिथे क्षेत्ररक्षक मिडॉन मधून सुशांत आले आणि फेकी पाहणा अप्रतिम पाहायला मिळाली. त्यावेळेला बॅकअप चांगलं राहिलं. अगदी धाबा वाचवत असताना क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. यावेळेचा बॉल अडबा बॅटन साईडला खेळत असताना इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक थोडेसे चुकले गेले. त्याही वेळेला बॅकअप चांगलं राहिले. विवेक यांचं एक धाव त्याही वेळेला अर्जित केले गेले. एका धाव्याच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावलं. धावफलकावरती धावसंख्या
9 या आकड्यावरती जाऊन पोहोचतीये. हे षटक क्रमांक पहिलं खऱ्या अर्थानं सनीचं इम्प्रेस करणारं राहिलं, जिथे आपण पाहिलं 3 विकेट येताना पाहायला मिळाल्या. आणि होय, सब्रो फॅब्रिकेटर्स यांच्या माध्यमातून तब्बल सनीसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. यावेळेचा बॉल फिंगर रोल केली, काटा बदलला, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. जास्तीचा स्विंग यावेळेस मैदानाच्या आतमध्ये चेंडू झाला आणि तदनंतर मैदानाच्या आतमध्ये धावफलक 59 धावेच्या साहाय्याने पुढे सरसावताना पाहायला मिळेल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूयात. माना बराचसा वळण चेंडून घेतला गेला, बॅटरचा फुटवर्क नव्हता, बराचसा बाहेर न जाणारा हा बॉल पंचाने इथे मात्र व्हाईट बॉल दर्शविला गेलाय. यावेळेस बॅटची टॉपच घेतले क्षेत्ररक्षक, थोडेसे बंबल झाले, त्याचा फायदा उचलला जाईल का? तर यस, फायदा उचलला गेला. एक धाव अगदी सहजरित्या कंप्लीट सुद्धा केली गेली एका धावेच्या मदतीनं. धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावेल. धावफलकावरती धाव संख्या 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. दिनेश षटक क्रमांक 2 मध्ये प्रभावित केलं, 4 बॉल तळले आणि धावा खर्च केल्या 6. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं टीम खाम क्रिकेट असोसिएशन या संघाला. बॅटिंगसाठी राहुल ऑन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतील. एकेरी दुहेरी धावेच्या साहाय्याने काही होणार नाही आहे, मोठे फटके खेळणं गरजेचं राहील. यावेळेचा बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू दान 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 करत सीमा पार. हा चौकार. थँक्यू डीजे. हेच बैठक घातली या ठिकाणी आपण पाहू शकते. जागा बनवली, मागे खेळला गेला. स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षकाचा अभाव पाहायला मिळाला आणि तदनंतर 4 धावा राहुलच्या खात्यामध्ये कलेक्ट केल्या जातील. यावेळीचा बॉल फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न काऊ कॉर्नरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आले, एक धाव झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि होय, गुड रन बिटवीन द विकेट बघता बघता दुसरी धाव देखील अर्जित केली जाईल. ऑफिशियल पंचांचा इशारा. षटक क्रमांक 2 संपुष्टात. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला, जिथे बॅटिंग करत असताना खाम या संघाने 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तब्बल 17 धावा स्कोर कार्ड वरती बनवल्यात. 18 चेंडूंचा खेळ येणं बाकी. 18 चेंडू आणि 55 धावा इथून पुढे बनवायचे आहेत. अठरा बॉल आवश्यकता, 55 धावेची पहिल्या ओव्हर मध्ये प्रभावित केलं. अगदी पहिलं षटक हाताळत असताना नवा चेंडू कर्णधाराने त्याच्या हातामध्ये सुपूर्द केला. कामकाज जर चांगलं राहिलं, प्रभावित त्यानं केलं. काम क्रिकेट असोसिएशन संघाला पहिल्याच ओव्हर मध्ये बॅकफूट वरती जा गोलंदाजानं ढकललं. तेच गोलंदाजी मागवरती सनी जाधव गोलंदाजी मागवरती असताना आपल्याला पाहायला मिळाले. 5 धावा खर्च केल्या, 3 महत्वाच्या विकेट मिळवल्या. ते सनी गोलंदाजी आले षटक क्रमांक 3 मध्ये. अगदी पॉवर प्लेचं बंधन अटलं गेल्या तटिया संघाच्या बाहेर 5 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. तिथे बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. डीप स्क्वेअर लेग तैनात करण्यात आला. त्याही वेळेला काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. लॉंगॉन मध्ये सुशांत आहेत. लॉंगॉन मध्ये महेश बारसकर आपल्याला पाहायला मिळाले. बॅटिंग साठी सध्याच्या घडीला नितेश आणि राहुलची जोडी बॅटिंग करतीये, तर गोलंदाजीला सनी बॉलिंग ट्रॅक वरती आले. 18.3 च्या सरासरीने इथून पुढे जायचंय. हा ट्रॅकर बॉल आडव्या बॅटने केल्याचं होतं. शॉर्ट फाईन लेग रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल येताना पाहायला मिळेल. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू लँड झालाय आणि याच गोष्टीचा फायदा घेतला गेला. याही चेंडूवरती एकदा येताना पाहायला मिळेल. एकेरी दुहेरी धावेच्या साहाय्याने काही होणार नाही आहे. आता मात्र संयमाचे बांध फोडणं हे तितकंच महत्वाचे आणि गरजेचं राहील, कारण ही स्पर्धा प्रतिष्ठेची आहे. खऱ्या अर्थानं खांब असोसिएशनची स्पर्धा प्रतिष्ठाच या ठिकाणी पणाला लागली असंच म्हणावं लागेल. आणि प्रतिष्ठा वाचवायची असेल तर बॅटर राहुलला आणि नितेशला या ठिकाणी कारनामे करावे लागतील. यावेळीचा बॉल सफल झाले, जागा बनवली, मागे केल्याचं होतं. चेंडूचा आणि बॅटचा संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता येताना पाहायला मिळते. सन्माननीय बंकेजी सोनेनी साहेब यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी येते. राहुल या बॅटरसाठी जर बॅक टू बॅक 3 षटकार लगावले तर 1000 रुपयाचं पारितोषिक. किंबहुना ही मॅच जरी जिंकवली ना तरी सुद्धा राहुल याला मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. बंकेजी सोनेनी साहेब सुद्धा रोहा स्पोर्ट्सच्या वाणीच्या माध्यमातून या स्पर्धेदरम्यान जोडले गेले. त्यांचं सुद्धा आपण मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करूयात. वेलकम सर, आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. यावेळेस बॉल समोरती खेचला गेला, जणू संयमाचे बांध फोडणारा राहुलच्या बॅट मधून हा षटकार येताना पाहायला मिळाला. त्याचबरोबर लक्ष वेधतोय खांब क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय अजयजी भोसले सर, आपण मुख्य व्यासपीठावरती या, आपणास विनंती करतो. 15 चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता आहे. राहुलची बॅट बोलू लागली आहे, ही मॅच बनू शकते. राहुलला कारनामे तितकेच करणं गरजेचं राहील.
यावेळेचा बॉल सफल झालेत, मागे खेचायचं होतं, अपील तर झाले, उत्साह अधिक पाहायला मिळाला, त्याच बरोबरीने आत्मविश्वास थोडासा डगमगताना पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता याही वेळेस येताना पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी सनी यांच्या माध्यमातून याही ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. सातत्याने ते प्रभावित करतात, त्यांचा वेग, त्यांची वळण घेणारे चेंडू मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं प्रभावित करतात, किंबहुना अचंबित करतात. टीम खाम क्रिकेट असोसिएशन या संघाला यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल यू मिस, आय विल बी डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय. आणखीन एक धक्का टीम खाम क्रिकेट असोसिएशन संघा. याच बाण विसरले गेले, त्यानंतर आपण पाहिलं जास्तीचे सफल झाले. कुठेतरी एसटी सोडून बाहेर खेळत असताना एसटी उद्ध्वस्त करणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. चला लक्ष वेधतोय खाम क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय अजयजी भोसले सर, आपण मुख्य व्यासपीठावरती आमच्या समवेत जोडले जा. अजयजी भोसले सर, नितीन नाकोश केलं, खऱ्या अर्थानं संघाचा सरसेनापती म्हणून ज्याच्याकडे आपण नेहमीच पाहतो, ज्याच्याकडून आशा होती, अपेक्षा होत्या, त्या साऱ्या अपेक्षा भंग त्याने केल्या असंच म्हणावं लागेल. सर्वाधिक मोठं डगआउट त्याच्या नावी राहिले, जिथे आपण पाहिलं भोपळाही न फोडता तो डगआउट मध्ये परतला. यावेळेचा बॉल बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले, डान्सिंग डाऊन पायांचा वापर केला गेला, फ्रंट फुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न राहिला, परंतु चेंडूचा आणि बॅटचा तितकासा संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता. याच ऑफिशियल पंचांचा इशारा येतोय. षटक क्रमांक 3 संपुष्टात निघाला. मैदानाच्या आतमध्ये एकंदरीत 18 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. पहिलं षटक हाताळण्यासाठी सनी रनवेवरती दाखल झाले होते. 5 गाड्यांना डगआउट मध्ये परतवलं आणि तब्बल 5 धावा, 3 गाड्यांना डगआउट मध्ये परतवलं आणि तब्बल 5 धावा त्याने आपल्या गोलंदाजी मार्क वरती खर्च केल्या. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी दिनेश दाखल झाले, त्याने एकंदरीत आपण पाहिलं 12 धावा स्कोर कार्ड वरती खर्च केल्या. आणि तिसरं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा रनवेवरती सनी दाखल झाले, तिथे मात्र 7 धावा खर्च केल्या आणि पुन्हा एकदा 1 गाड्याला डगआउट मध्ये परतवलं. एकंदरीत पहिला 18 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला, जिथे आपण पाहिलं तब्बल 4 गडी डगआउट मध्ये परतत असताना खाम क्रिकेट असोसिएशनच्या तब्बल 24 धावा स्कोर कार्ड वरती येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. चला लक्ष वेधतोय आदरणीय अजयजी भोसले सर, आपण मुख्य व्यासपीठावरती आमच्या समोर जोडले जा. आपला देखील मंचावरती स्वागत करणार आहोत आम्ही. त्याचबरोबरीने आपण पाहतोय राहुल फोटफोडे मैदानाच्या आतमध्ये पाय रोवून उभे होते, त्यांची विकेट घेतली आणि तदनंतर गोलंदाज सनीसाठी सौरभ फॅब्रिकेटर्स यांच्या माध्यमातून तब्बल 200 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. त्यांचे देखील या ठिकाणी आपण कौतुक करूयात. तुम्ही कर्तृत्व सिद्ध करा, तुमच्या पाठीशी कौतुकाची थाप टाकायला सौरभ फॅब्रिकेटर्स आहेतच, त्यांच्या माध्यमातून बक्षिसांची खैरात देखील होते. यावेळेचा बॉल षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती आहे. पहिला चेंडू आशालभूत नजरेनं पंचांकडे पाहिलं गेलं, परंतु आपण पाहिलं ना काटा बदलला, चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला आणि निर्धाव चेंडूची सांगता यावेळेस होताना आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती असताना पहिला चेंडू निर्धाव पद्धतीचा हाताळताना आपल्याला पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेला शरीरापासून बराचसा दूरवरती चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला. पहिलाच बॉल निर्धाव. अडपा पाटण सेटला अप्रतिम स्ट्रोक केलाय, बॉल सीमारेषेच्या बाहेर, षटकार. बदलताना आपल्याला पाहायला मिळेल. 10 चेंडू आणि 42 धाव्यांची आवश्यकता आहे. विराट कोहलीने पाकिस्तान संघासोबत खेळली ती विस्फोटक फलंदाजी, ती मात्र या ठिकाणी आठवणं गरजेचं राहील. षटका दिला, पुढचा बॉल गोलंदाज तयार. ओपिच बॉल लॉफ्ट केलाय, समोरच्या दिशेला आक्रमण केलंय, लॉंग ऑनचा मस्तकावरती दस्तक देत असताना बॉल सीमा पार. आणखीन एक बॅक टू बॅकचा दुसरा षटकार. स्कोर कार्ड वरती लागल्यात. एकंदरीत आपण विचार केला ना, नितेश कोंडे मैदानाच्या बाहेर जाण्यासाठी राजी नाहीये, तो तयार नाहीये. तो प्रत्येक चेंडू वरती सांगतोय लढण्याचा इतिहास आमचा, हार मला मान्य नाही, जोवर मैदानात उभा मी, जिंकणं नियतीला शक्य नाही. शेवटच्या चेंडू पर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा मी करेन आणि होय माझ्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी नक्कीच मी प्रयत्न करेन. 36 धावा धावफलकावरती आवश्यकता 9 बॉल मध्ये 36 ची.
यावेळेसचा बॉल प्रचंड वेगाने टप्पा पडल्यानंतर विकेट किपरचा बॉल न वेध घेतला. डॉट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला. या डॉट बॉलच्या मदतीने धावफलक थांबले. धावफलकावरती 36 ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडून प्रचंड वेग मैदानाच्या आतमध्ये धारण केलं. विकेट किपरचा वेध घेतला गेला आणि डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. कमबॅक पुन्हा एकदा केलं टीम श्री शिवछत्रपती क्रिकेट असोसिएशन. आणखीन एक वेगवान बॉल टप्पा पडला आणि ऍक्सेप्टेड बाउन्स. विकेट किपरचा वेध पुन्हा एकदा रिझल्ट सेम डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. नक्कीच लगातारचे 2 षटकार खाल्ल्यानंतर एकंदरीत आपण पाहिलं वेग वाढवला गेला आणि तदनंतर शरीरापासून चेंडू दूर ठेवत असताना लगातारचे 2 चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळाले. बदलणं कालाची गरज आहे, निसर्गाचा नियम देखील, आणि तोच बदल मैदानाच्या आतमध्ये निखिल या गोलंदाजाचा आपल्याला पाहायला मिळाला. 2 षटकार जरूर खाल्लेत परंतु कमबॅक करणं जाणतो. यावेळेसचा बॉल समोरती घेतलाय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू 1 बाउन्स सीमा पार. नितेशच्या बॅट मधून हा चौकार. सात चेंडू आणि 32 धाव्यांची आवश्यकता आहे. हे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती या ठिकाणी महेश दाखल झाले. 7 चेंडू आणि 32 धावा. एकंदरीत षटक क्रमांक पहिलं जे कुठेतरी खाम क्रिकेट असोसिएशन कडून अक्षय शिर्के याने हाताळलं होतं ना, ते षटक खऱ्या अर्थानं आठवावं लागेल. सर्वाधिक महागडे षटक ते तब्बल 31 धावा गोलंदाजी मार्क वरती असताना खर्च केल्या गेल्या आणि तदनंतरचा खाम संघाचा कमबॅक आपल्याला वाकण्याजोगे राहिला. उत्तरार्धाचा खेळ देखील या ठिकाणी बहरताना पाहायला मिळतोय. 7 चेंडू आणि 32 धावा बनवायचे. जिथे आपण पाहतो स्ट्राईक एंड वरती अक्षय आणि त्याच्या समेत आपण पाहतो या ठिकाणी नितेशने या ठिकाणी खुश केलं. तो आला, तो लढला, त्याने स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न देखील केला. 6 चेंडू आणि 32 धाव्यांची आवश्यकता आहे. आता मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागतील. 5 षटकार मारणं हे तितकंच गरजेचं राहील. मैदानाच्या आतमध्ये आता मात्र खऱ्या अर्थानं खाम क्रिकेट असोसिएशनला विवेक जाधव व्हावं लागेल आणि मैदानाच्या आतमध्ये बॅट चालवावी लागेल. धावा होऊ शकतात. धावांचा पाठलाग इथून सुद्धा केला जाऊ शकतोय. त्या थाटणीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये अपेक्षित आहे. हाफ ट्रॅकर बॉल सुरुवात तर चांगली राहिली आहे. पहिलाच बॉल वरती स्वागत केलंय गोलंदाज महेश बारसकरचं. पहिलाच बॉल वर चौकार. बनवली, मागे खेचला गेला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षकाचा अभाव पाहायला मिळाला आणि त्याच दिशेने चेंडूची फेकी झाली आणि 4 धावा त्यांना पाहायला मिळाल्या. आता मात्र इक्वेशन बदललंय. जिथे आपण पाहतोय 5 चेंडू आणि 28 धाव्यांची आवश्यकता आहे. मॅच इथून देखील बनू शकते. मॅच गेलेली नाहीये. मैदानाच्या आतमध्ये धावांचा पटला करायचा आहे. 5 बॉल मध्ये 28 बनवायच्या. 4 षटकारांची आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये मॅच बनू शकते. येस, याही वेळेला प्रयत्न तर तोच राहिला. बॅट सेटला खेळत असताना क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीप मध्ये पाहायला मिळाले. खराब फिल्डिंग पण तो बॅकअप चांगलं होत आहे. 2 धावा या ठिकाणी अर्जित केल्या गेल्या. 2 धावेवरती समाधान मानलं आणि त्याही वेळेला विकेट सॅक्रिफाईस करावे लागले बॅट्समनला. आता मात्र डगआउटच्या दिशेला परतावं लागेल. आणखीन एका विकेटचं पतंग. टीम श्री शिवछत्रपती क्रिकेट असोसिएशन संघाचे कोच सचिन जाधव, मंगेश धमाल आणि त्या वेळेला
निखिल सानप या संघाचे कोच आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या पूर्वार्धामध्ये बेस्ट महत्वाचा आहे तेच त्यानं विवेक जाधवला सांगून पाठवलं. विवेकने बेस्ट मजबूत केला आणि तो उत्तरार्धामध्ये खऱ्या अर्थानं महत्वाचा राहिला. त्याही वेळेला गणेश बावकर यांना विसरून चालणार नाहीये. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेदरम्यान एक्झिबिशन मॅच साठी टी शर्ट पुरस्कृत केल्या गेल्या. गणेश बावकर, सुशांतजी जाधव आणि त्यावेळेला सौरभजी जाधव यांच्या माध्यमातून आकर्षक अशा टी शर्ट आपल्याला पाहायला मिळाल्या. आवश्यकता 3 बॉल 26 यावेळेसचा बॉल अडवा पाटणा सेटला खेळला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. बॉलवर येतील, अडवतील, फेकतील तोवर एक सिंगल कंप्लीट केले गेले. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावलं. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 47 या आकड्यावरती. आवश्यकता शेवटचे 2 बॉल 25 धावेची आवश्यकता टीम खाम क्रिकेट असोसिएशन या संघाला. प्रेक्षणीय मॅच खऱ्या अर्थानं शिवछत्रपती क्रिकेट असोसिएशन आयोजित खासदार चषक 2025 मध्ये पहिल्या दिवसामध्ये प्रेक्षणीय लढत आपल्या भेटीला आली आणि प्रेक्षणीय लढत मध्ये खऱ्या अर्थानं अगदी प्रेक्षणीय सामना प्रेक्षकांचा भेटीला आला. चांगला डाव पहिल्या पूर्वार्धामध्ये पाहायला मिळाला. विवेकनं खऱ्या अर्थानं प्रभावित केलं. 9 बॉल मध्ये 32 धावांचं योगदान त्यांना दिलं. त्यानंतर सुशांतनं बॅटिंग चांगल्या ताटणीची केली. तब्बल 72 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं. उत्तरार्धामध्ये सनी जाधव नावाचं वादळ आलं. खऱ्या अर्थानं जो पत्त्यांचा बंगला उंच उंच गेला होता टीम खाम क्रिकेट असोसिएशनचा तो मात्र अगदी ढासळण्याचा काम सनी न केलं. आणि आता मात्र या उत्तरार्धामध्ये सुद्धा श्री शिवछत्रपती क्रिकेट असोसिएशनचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळाला. इथे मात्र चौकार येतोय आणि खऱ्या अर्थानं ही एक्झिबिशन मॅच मैदानाच्या आतमध्ये विजय प्राप्त होत असताना शिवछत्रपती क्रिकेट असोसिएशन आपल्याला पाहायला मिळालं. चला दोन्ही संघांना विनंती करतो की आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं, हस्त आंदोलन करायचंय आणि नंतरच मैदान सोडायचंय. काम क्रिकेट असोसिएशनचं मी लक्ष वेधतोय की आपण आपला संपूर्ण स्क्वॉड घ्या, मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा, हस्त आंदोलन करूयात आणि त्यानंतर आपण मैदान सोडा. आवाज ऐकूयात किल्ले गावाचा मानव कडाव. हॅलो